नमस्कार सगळ्यांना, माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। मी अशा साध्या सिंपल रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत असते। आज अशीच वाळवणीची रेसिपी आहे, तुम्हाला दिसतच असेल, ते म्हणजे तांदळाच्या पापड्या। आता वेळ न घालवता आपण लगेचच सुरुवात करूया। इथे मी 2 ग्लास राशनचे तांदूळ घेतलेले आहेत, तुम्ही कोणतेही माप घेऊ शकता। इथे मी सेम माप घेतलेला आहे, 2 ग्लास तांदूळ घेतलेत, ते एका भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ याला धुवून घ्यायचे। तांदूळ मी आधीच नीट करून घेतलेले आहेत। आता हे स्वच्छ पाण्याने धुतले की पाणी काढून घ्यायचे। परत त्याच्यामध्येच पाणी टाकून परत एकदा आपल्याला छान धुवून घ्यायचे। असेच 2दा ते 3दा आपल्याला स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे आहेत, जो केर कचरा आहे तो निघून जातो। आता बघू शकताय पाणी सगळं काढून घेतलेलं आहे। आता पांढरे दिसतात आपले तांदूळ, तर याच्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून ह्याला रात्रभर झाकण ठेवून भिजत घालायचं आहे। आता आपण दुसऱ्या दिवशी बघूया। आता बघूया दुसऱ्या दिवशी, तर बघू शकताय छान आपले तांदूळ मुरलेले आहेत। आता याचं आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे। आता याच्यामधलं आपल्याला थोडं पाणी काढून घ्यायचे। आता मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ टाकून घेतलेत आणि थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट करून घेतली, तुम्ही बघू शकताय। असंच मी दुसऱ्या वेळेस पण तसंच केलेलं आहे, तशी पेस्ट करून घ्यायची आहे। जास्त पाण्याचा वापर नाही करायचा, थोडंसं घट्टसरच करायचं आहे। बघू शकताय आपला चिक तयार आहे बनवून। आता एक मोठं जाड पातेलं घेतलेलं आहे मी, त्याच्यामध्ये मी 2 लिटर पाणी टाकून घेतलं आहे। आता याला उकळी काढून घेऊया। आता चांगली आपल्या पाण्याला उकळी फुटलेली आहे। ह्याच्यामध्ये आपण मी 2 चमचे तीळ घालणार आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर 2 चमचे मीठ घातलेलं आहे मी। जे आपण तांदळाचं चिक केलेलं आहे ते हळूहळू याच्यामध्ये वतून घ्यायचं आहे। आता मी चपाती लाटायचं लाटण्याने फिरवतीये, त्यांनी चांगलं फिरलं जातं, चांगलं घोटता येतं, त्याच्यामुळे मी लाटण्याचा वापर करते। तर हळूहळू हळूहळू सगळं वतून घ्यायचं आणि फास्ट फास्ट लाटण्याने आपल्याला घोटून घ्यायचं आहे चांगलं। थोडी ताकद लावावी लागते, पण चांगलं घोटलं की गुठळा होत नाहीत पिठामध्ये। आणि जर तुम्हाला वाटतंय की चिक घट झालाय तर ह्याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी पण टाकू शकता। तर छान चांगलं फेटून झालंय, मी चमच्याच्या साहाय्याने काही सगळं साईडचं काढून चांगलं फेटून घ्यायचंय। तर बघू शकता चांगला चिक झालेला आहे। आता ह्याला झाकण ठेवून 30 ते 35 मिनिटं कमी गॅसवरती शिजवून घेऊयात। तर बघू शकता आता आपला चिक चांगला शिजलेला आहे। आता आपला चिक चांगला शिजलेला आहे, बघू शकता हाताला जास्त चिटकत नाही। आता वेळ न घालवता आपण पापड्या करायला घेऊयात। इथे मी एक पॉलिथिन घेतलाय, त्याच्या खाली चटई हातरून घेतली आणि मी अशा छोटे छोटे लाटून घेते। हे बघा 1-2 माझ्या मुलीने बनवलेले आहेत, लहान पोरींना खूप हौस असते बनवायची। आता मी सगळ्या पापड्या बनवून घेते। तर बघू शकता सगळ्या पापड्या बनवून तयार आहेत। आता मी याला कडकड उन्हामध्ये 2 दिवस वाळू घालते, तुम्हाला तिसऱ्या दिवशी दाखवते। बघू शकता 2 दिवस कडकड उन्हामध्ये मी वाळू घातलेले आहेत, किती छान दिसतात आणि चवीला तर खूप छान लागतात बरं का। तुम्ही तळूही शकता किंवा भाजूही शकता आणि नुसत्या खायला पण खूप छान लागतात शेंगदाण्यासोबत। जर भाजून खायचे असतील तर थोड्या साईजमध्ये मोठ्या मोठ्या बनवा, मी तळणीसाठी केलेले आहेत त्यामुळे मी छोट्या छोट्या बनवल्यात। जर तुम्हाला माझ्या अशा साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका। तर भेटूया अशीच वाळवणीची रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।